रामकृष्ण हरी. गेल्या डिसेंबरमधील दत्त जयंतीच्या दिवशी आपण बागलाण आणि देवळा तालुक्यातील भाविकांना शब्द दिला होता की आपण सटाणा आगारामार्फत लवकरच आंतरराज्य खाटूश्याम यात्रा आणि गिरनार यात्रा या दोघं प्रस्तावित यात्रा लवकरच करणार आहोत. आणि त्या अनुषंगानं देऊळ मामलेदार यशवंतराव महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आपण मामलेदारांच्या यशवंतनगरीपासून श्यामबाबांच्या खाटूनगरीपर्यंतचा पहिला प्रवास आपल्या सटाणा आगाराच्या लालपरीनं काल पूर्ण केला. खऱ्या अर्थानं सांगताना अतिशय आनंद होतो की आपल्या बागलाण आणि देवळा तालुक्यातून सातत्यानं रोज 30 ते 40 क्रुझर ह्या प्रवासासाठी म्हणजे खाजगी वाहतुकीच्या माध्यमातून रवाना होत असतात. ज्या प्रवासामध्ये कुठलीही सुरक्षितता नाही, ज्या प्रवासामध्ये कुठलीही विमा नाही, त्या धर्तीवर आमचे प्रादेशिक व्यवस्थापक सन्माननीय विजयजी गीते साहेब, आमचे विभाग नियंत्रक माननीय सचिनजी क्षीरसागर साहेब, त्यासोबतच आमचे माननीय यंत्र अभियंता श्री पंकजजी महाजन साहेब, आमचे विभागीय वाहतूक अधिकारी किरणजी भोसले साहेब, कल्याणी ढगे मॅडम, आमचे यंत्र अभियंता देसाई साहेब आणि श्री शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून राज्य परिवहनची आंतरराज्य सेवा प्रवाशांना कमी दरामध्ये उपलब्ध व्हावी या अनुषंगानं एक आदेश झाले आणि त्या आदेशाला शिरसामान्य मानून माझ्या सटाणा आगारातील तमाम कर्मचाऱ्यांनी हे शिवधनुष्य पेळलं. खऱ्या अर्थानं हे शिवधनुष्य होतं, कारण STची यात्रा यापूर्वी आंतरराज्य कधी गेलेली नव्हती. त्याच्यामुळे प्रवाशांचा विश्वास जिंकणं, प्रवाशांना तयार करणं या अनुषंगाची एक मोठी जबाबदारी या माध्यमातून होती. वातावरण निर्मिती माझ्या सटाणा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी तयार केली. माझे सगळे कार्यशाळा कर्मचारी, माझे प्रशासकीय कर्मचारी आणि सर्व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांनी दोन्ही तालुका तुंजून याची जागृती केली आणि पहिल्याच यात्रेला 40 भाविक आम्हाला मिळाले आणि त्या 40 नशीबवान भाग्यवान भाविकांची खाटूश्याम यात्रा सटाणा आगाराने संपूर्ण काल केली. यानंतरही दर 10 दिवसांनी आपल्या आगारातून खाटूश्याम यात्रा आणि गिरनार द्वारका यात्रा चालू राहणार आहे. आणि तमाम दोन्ही तालुक्यातील भाविकांना पुनश्च एकदा आवाहन करतो की आपण येणाऱ्या अपकमिंग यात्रांसाठी सटाणा आगारामध्ये बुकिंग करावी आणि या यात्रांना प्रतिसाद द्यावा. तर आपल्या उपलब्ध होत असतील त्यांनी आपल्या कामाला कळवा. आपली सेवेसाठी आम्ही तत्पर हजर आहोत. धन्यवाद. बोला. रुपया शांतता बाळगा, बोलू नका. जेव्हा सकाळी बस निघाली ना तेव्हा आम्ही सगळे प्रवासी एकदम उत्सुक होतो. आमची यात्रा इतकी छान झाली. सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. आमचे ड्रायव्हर होते, त्यांनी पण खूप प्रयत्न केला. आमचा प्रवास सुखाचा झाला. ते आम्हाला सटाण्याला व्यवस्थित होऊन आले. धन्यवाद. मी भास्कर तुळशीराम मोरे, मी एक प्रवासी. तर सटाणा आगाराची बस खाटूश्याम यात्रेसाठी निघाली. तर ही सटाणा आगाराची बस आणि तिचे ड्रायव्हर, तिचे साहेब, इतके कर्मचारी त्यांचे अतिशय खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलं आणि खाटूश्यामची यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि कुठंच काही खट लागलेलं नाही आणि काहीच झालेलं नाही. रात्रंपाठ हे दोघं बिचारे ड्रायव्हर रात्रंपाठ गाडी चालवली. अतिशय धुकं असल्यावर सुद्धा त्यांनी पिवळ्या लाईटवर त्यांनी गाडी चालवली. खरोखर त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो. गव्हर्नमेंटची गाडी आहे, तिचा विमा असतो, काही जर झालं तर ते विमा हे करून देतात, पण गव्हर्नमेंटच्या गाडीतच जा. दिवस या ठिकाणी प्रवास करत होता. आपल्या गेल्या 5 दिवसाच्या प्रवासामध्ये तुमच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या आलेल्या आहेत. सटाणा आगारामध्ये नाशिक विभागामध्ये हा पहिल्यांदा असा प्रयोग झाला की आंतरराज्य वाहतुकीसाठी आपण बस दिलेली आहे आणि खरोखरच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि या आगाराचे विद्यमान आगार व्यवस्थापक आयरे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि विभाग नियंत्रक साहेब, DTO साहेब, MO साहेब यांच्या आदेशाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आजची यात्रा संपूर्ण झालेली आहे. आपल्या सर्वांचं आगार व्यवस्थापनाच्या वतीनं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. याच्या पुढच्या यात्रेसाठी तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही साथ घालू. तुम्ही पुढचं तीर्थाटन सुद्धा आमच्या या सटाणाच्या लालपरीमधून करावं अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो.
सटाणा आगारामार्फत 5 जानेवारी 2026 रोजी आयोजित केलेल्या खाटू श्याम ते उज्जैन पर्यंतच्या यात्रेसाठी सटाणा आगारामार्फत या बसेसचं नियोजन केलेलं होतं. त्या बसेसच्या हे पहिल्यांदाच सटाणा आगारामार्फत या बसेसचं नियोजन झाल्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने आमची यात्रा संपन्न झालेली आहे आणि आम्ही सुखरूप जसे गेलो तसे सुखरूप आम्ही या सटाणा आगारापर्यंत परत आलेलो आहोत. तर पहिल्यांदाच ह्या यात्रेचं आयोजन असल्यामुळे फक्त आणि हे दोघंही ड्रायव्हर आहेत, आयरे साहेब आणि हे ढोकळे साहेब, दोघंही ड्रायव्हर अतिशय हुशार आणि चाणाक्ष ड्रायव्हर आहेत. माझी सटाणा आगाराला विनंती आहे की ह्या दोघाही ड्रायव्हरांना तुम्ही जी काही खाटू श्याम यात्रा असेल किंवा मग गिरनार यात्रा असेल, दोघंही यात्रेसाठी ह्याच ड्रायव्हरांना तुम्ही नियुक्ती द्या अशी माझी कळकळीची विनंती आहे. राम राम, माझं नाव वसंत निंबाळराव, राहणार राहणार देवळा. आणि आपल्या राज्याचे जे राज्य शासनाची जी गाडी आहे म्हणजे राज्य परिवहन महामंडळाचे जितके आभार मानावे तितके फार कमीच पडत आहे. आणि तशात तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आम्ही इथून निघालो त्यावेळेला इतकी उत्कृष्ट आणि शेवटपर्यंत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शेवटपर्यंत इतकी सेवा दिलेली आहे. एकदम शांत संयमीपणाने त्यांनी पूर्ण यात्रेकरूंना एकदम काही केलेलं आहे. आणि मी परत सांगू शकतो की ज्या आपण 50 प्रवासी असतो आणि 50 प्रवाशांचे जे जीवन ज्या स्टेअरिंगवर बसलेल्या माणसाच्या हातात असतं ते मला खूप कौतुकास्पद वाटलेलं आहे की दोघी ड्रायव्हर म्हणजे इतकं संयमी आहेत, इतकं शांत आहेत आणि इतकं चाणाक्ष आहेत. आणि त्यांचं चालवणं मी स्वतः त्यांच्याजवळ 2 रात्र बसून खाल्लेले आहे आणि त्याच्यामुळे मला त्यांचा स्वभाव इतका आवडलेला आहे. आणि पुढच्या वेळेला जर तुम्हाला परत यात्रा काढायची असेल तेच ड्रायव्हर टाकाल तुम्ही, अशी माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.